कहा का तो उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी दुपारी कहा का झोप नाही लागे ये बापा. नवीन सिम घेतलं रे बापू मी, पण मला व्हॉट्सअप स्टेटस ठेवताच नाही रे बापू. रे बापू सांग ना थोडसा. जी आहे ती जावं लागते. अरे थांब थांब थांब, नवीन सिम घेतलं आणि कांताबाईची मजा करून पाहू. जी हो, घ्या घ्या कांताबाईची मजा. कोणाचा फोन आला गे? बैगन. हॅलो, हॅलो. आपण कांताबाई बोलत आहात का? हो, मी कांताबाई बोलत आहो ना. मी बँकेतून बोलत आहो मॅडम. तुम्ही बँकेतून लोन घेतले होते, दिले नाही ना तुम्ही? काही लोन उचललं तुम्ही? काही लोन उचललो? माझ्यावर नाही आहे मा कायचा लोन फंड. मी कधी लोन उचलला नाही गेलो. माझं एकच खाता आहे बँकेमध्ये, त्याच्यामध्ये त्याही बँकेच्या खात्यामध्ये माझे 400 रुपये वाचले आहेत. किराणा घेवायचा होता तर काढलो मी. कांता मॅडम, आम्ही थोडंच तुम्हाला विनाकारण फोन करणार आहोत. नाही मॅडम, नाही, मी नाही उचललो लोन. मा कोणा कोटवाचे पाप केलो गे मी. मला कोटच्या लोनचे ना फांचे फोन येतात. नाही उचललो म्हणतो मी लोन. ना डागण्याचे मला आजपर्यंत लोन उचलाची गोष्ट सोडा मॅडम. आजपर्यंत कोणत्या मोहल्ल्यातला पाहिलं उधारी पैसे नाही मागलो मी. किराण्याचे पैसे माझे देवाचे होते तर रातभर नाही झोपलो. तर सकाळी बँकेतून जाऊन पैसे काढले ना, किराण्यावाल्याचे पैसे दिलो. मला मी लोन फोन उचलायला जाऊ वा? तुम्ही लोन कधी परत करणार आहात मॅडम? अगे कोठी आहे माझ्या नवऱ्यानं तर नाही उचललं गेलो. मला तर सांग ना मॅडम, नाही उचललो मा मी लोन. माहित नाही माझ्या नवऱ्यानं उचललं का केलं का तू. नाही तर तुमचं घर आम्हाला जप्त पाडावा लागल. माझा घर का आलं जप्त कराल तर? माझ्या नवऱ्याच्या नावावर नशे, माझ्या सासऱ्याच्या नावावर आहे. घेऊन जा मा, घेऊन जातो. घर का करता तो का लोन उचलत? माझा नवरा चल कुत्रा माको तोंड्या मर नाही तिकडे मरून यावा मुद्दा कोटचा. तर आता आम्हाला माहित नाही तुमच्या नवऱ्यानं उचललं का तुम्ही उचलल्या. तर मला तुमचा आवाज कसा का आमच्या घराजवळच्या सहारीनबाई सारखा वाटत आहे ना मॅडम. नाही नाही, मी बँकेतूनच बोलत आहोत. मला तसाच आवाज येत आहे सहारीनबाई सारखा. माझे मा कशी कशी ओळखली शे कांते? माझे मा पाय मस्त फस्त असे सहारीन का हलवशी मजा करते. तुला माहित राहते ना मी आपल्या टेन्शन मध्ये राहतो म्हणून. अये नवीन सिम घेतलो तर कांताबाईची मजा घ्यावा म्हणलं. ठीक आहे कांते, ठेवत आहो फोन. आता लगेच काम आहेत मला. हो, काम धंदे राहिले असते तर मला फोन केलं नसतं. बिगार चोटीन कोटची तो नवरा जाते कामावर नाही, बायाला असे चटोरे धंदे करते का आधी स्वभाव हो का. अलकाबाई, 10 काम धंदे करू पण तुझ्याकडे आलो. का झालंय कांते, कावण्याशी करत आहेस? तो ये माझ्याच्यानं रायनाच नशे होत मा. त्या घरामध्ये का तर रात झाली झोपायला जातो ना, मला भूताचे सपन येते. ते पांड्याची माय का तर भूताचे सपन येते. का असल तर असं होणं नाही का. खोटी नाही सांग मी. खोटी कधी खोटी बोललू का मी? नाही बाई, माहित नाही. मन मान्य मला असा छुम छुम छुमचा आवाज येते ना. हो का? कशी करू न कशी राहू त्या घरामध्ये. वाटल्यास तर तुला खोटा वाटत असेल ना. आमच्या पिंकीच्या बापाले विचार. 8 दिवस झाले मी झोपत नाही आहो, पण मोहल्ल्यातले एकाही बाईला नाही सांगलू का मला छुनछुनचा मस्त असा बांगडायचा आवाज येते का. हा का तो काही असेल बांगडायचा आवाज हो का, असा पाया चाडायचा आवाज हो का. रात्रीचे 12 वाजले का आवाज येणे चालू. अशी बाई झोपच नाही मी. उठू बसतो. का करू न का नाही का मलाही नाही समजत आहे. तुमच्या घरामध्ये शांती नसेल कांते? आय शांती बिंती आता का करते. बेवड्याचा घर तसाच. पण तसा नाही राहे ना. का बाहेर बाधा केले का केले आमच्या घराला असेल, केलेच असतील लोकांना. का केले असतील बाहेर मलाही बाधा नाही पाहून समज. बाहेर बाधा पाहून पण दहाचा थोडसा काही असेल तर. कोणाकडे बाई मी आता कोणत्या मोहल्ल्यातल्या बाईला सांगायला गेलो तर म्हणाल मला कांती फर्स्टच सांगते म्हणाल. पहिल्याच मोहल्ल्यातल्या बाया म्हणते ते कांती खोटाडीच आहे म्हणते. इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे लावते म्हणते. पण हे गोष्ट मी खोटी नाही बोलत आहो. मी फेवाडतही नाही आहो तुला. अये हो कांते, आमच्या घरच्या 12 वाजता खिडक्या वाजतात. खरीच काय हो हो. माझे मा आता कशी करू न कशी नाही मा. माझ्या नवऱ्याला नाही का रात्री उठवतो मी. तो छनछनचा आवाज आला का मला हा भूता असे नाही का. मला भूताचे स्वप्न येतात का. हा का तर भूताचे स्वप्न येतात. रास खाल्लं असेल तुझी कांते. माझी रास खालाय का न काय का मा. का जाणं का मला नसे माहीत. पण का हा असं भूताचे स्वप्न येणे चांगला नाही आहे ना. पण कधी कोणाका दिवशी मी घरी एकटीच राहतो. माझा नवरा कामावर जाते बाहेर गावी. तर पोरं बारायला धरून आपल्या झोपतो मी.
तर कस कशी करीन म्हणतो. हा तरी ये पिंकीच्या बापाला नाही का त्या दिवशी नाही का छन छनचा आवाज आला तर मी उठवलो. तर म्हणते अर्ध्या रात्री उठवतेस मला म्हणते, तर तोरात देतेस म्हणते झोपता नाही का म्हणते. मला नाही येत चुनचुनचा आवाज ना तुला कहाचा येते म्हणते. आता मला येते बाई म्हणूनच त्याला सांगतो. त्याला कहाचा आवाज मला नाही ये ना आवाज म्हणते. त्याला कहाचा आवाज येतो दारू मूत पिऊन वतून झोपून राहते मस्त चित. त्याला कहाचा आवाज येईल मला नाही समजत आहे. बाई कोणा बोवाकडे जाऊ न कोटी जाऊ तू सांग मडू बाई सांग न व कस कशी करू तर. कोणातरी बोवाकडे जा खबर घे. खबर घेतो खबर घेतल्याशिवाय होणारच नाही आहे आता. हे चांगली नशी गोष्ट अशी मग नाही तर बोलते. का नाही तुम्हाला मजाक वाटत असल पण नाही का तुमच्या घरच्या खिडक्या वाजतात का. हो रात्री 12-1 वाजता. नाही गे बापा जातो मी घरी जातो मग येतो ये बाई. ह्या कांतीला असं सांगायला लागते. एवढ्या दिवस झाले ह्या मौल्यात राहत आहो ना आम्ही. आम्हाला भूताचा नाही आवाज छन छन येईलच आवाज येते का छन 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 आवाज येते म्हणते. एक नंबरची फर्स्ट आहे का आणते राहत जाऊन मग आम्ही का घर सोडून जाणार 12 वाजता असं ना. तिला दिसत असेल भूत. तिला असंच सांगायला लागते कांतीला. भेवाड्यानच लागते. दारी घराच्या बाहेर नाही निघली पाहिजे. लग्न झाल्यावर जायला कोणत्या कामाला. मैं गरीब हूँ. हा बैल आताच कोणत्या कामाला नाही जाय. हा लग्न झाल्यावर कोणत्या कामाला जाणार आहे. बायको आल्यावर देईल आणून. बायको आल्यावर काही सुचत नाहीये असे बेवडे. माहित नाही मी कोणते पाप केलं होतं तर हा असा बेवडा पोरगा आला घरामध्ये. जाऊ दे ना बापू आपलाच रकतो मा जाऊ दे. नाही आई हा माझा रक्त होऊच नाही शकत घडवा बेवडा. याला बिना लग्नाचा मुंजा मारतो याचं लग्न नाही होऊ देऊ. अच्छा. कुवारा नको ठेवू का बायको आल्यावर सुधरल. हा बैल बायको आल्यावर सुधरते. हा आताच नाही सुधरे याने बहाणीनं मारतो का पाहिजे ना मारकड. सांग सकाळ दारू घेऊन येते हा तुझा नातू. लाज वाटते मला मा पोरगा हो म्हणून सांगाले. बाप काका छाती ठोकून काका तर बापाची इज्जत आहे मोहल्ल्यामध्ये. त्या भडव्याबाई मध्ये इज्जत जाते वाया. मरून तरी नाही जाणार असा पोरगा. ठेवू दे रे बापू एक कोणती पोरगी कुठे जातीशी आज रे बापू पुराण. तू बोलशील त्याच्या बायकोले. हो माझा पगार येते जिरा धारा सांगतो देईल माझ्या नातवाला. शब्द करू करू कोणाने झाडून ठेवली आहात तुम्ही. ओये मी का म्हणत आहो आता 14 एप्रिल येत आहे. चला ना नागपुराला जाऊन ना दीक्षाभूमी पावालं. चल ना तर जाऊन ना कांते. आये दोघ्यात जणी नाही गटातल्या बाया मिळून जाऊन नाही एवढे जणी. गाडी करून एखादी टमटम घेईन आणि जाऊ नागपुराला. हो जमते. येतच का पांड्याची माय तू. पैसे भरते हो मी कोणचे पैसे भरू. कशी बोलते हे पांड्याची माय. मी आता रोजी पाणी नाही जातो कोटी नाही जातो मी काय पैसे भरू तुझे. मीच त्या बेवड्याचे पैसे चोरून ठेवला हो कोणाड्यामधले त्याचे. तो इबो म्हणते का होते का तेच पैसे ना माझ्याकडे 2,000 रुपये संग्रहला हो. चला ना जाऊ ना 14 एप्रिलला दीक्षाभूमी पाहून येऊन ना. हो जाऊ. हा अजूनपर्यंत नाही पाहिलं. होय तू बहिणीच्या घरी तेव्हा नागपूरला गेली होतीस ना. कोटचा का मा त्या नागपुराला गेलो. मा बहिणीचा घरही नाही भेटला ना काही नाही भेटलं. वापस नाही आलो काय. पिंकीच्या बापानं मला मारलं होतं तर गेलो नव्हतो. नाही भेटला माझ्या बहिणीचं घर. लिहूनही नाही नेलो तिचा नंबर. मग वापस आले. वापस आलो मा तोरमाचे गोटे का सांगू तुला तेवढं दूर जाऊ. नाही तर माझी बहीणच मला दीक्षाभूमी पावायला येत होती. ये बाई पूर्ण नागपूर मला हिंडवत होती.